मिक्सरच्या भांड्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, 2 हिरव्या मिरच्या, 1 चमचा धणे आणि अर्धा चमचा जिरं घालून हे वाटून घ्यायचं आहे. आता 2 कप इतकं किंवा 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं. यामध्ये अर्धी वाटी भिजवलेली मूग डाळ घालायची आहे. यावरच आता आपण जे वाटलेलं मिश्रण आहे ते घालून चवीप्रमाणे मीठ घालायचं, पाव चमचा हळद, अर्धा चमचा तिखट आणि चिमूटभर हिंग घालून याचा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे. आता गोळा मळून या पद्धतीने याची पोळी तयार करून घ्यायची. यावरच थोडंसं तेल लावून तीळ बुरबुरून कोथिंबीर घालायची आणि अशा पद्धतीने कट करून ह्याचा रोल तयार करून घ्यायचा आहे. आता रोल तयार करून पिठामध्ये घोळून परत आपल्याला याचा पराठा लाटून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपला मस्त लेयर असलेला हा मूग डाळीचा खमंग पराठा तयार होतो. तर तुम्ही साधा पराठा देखील लाटून घेऊ शकता, पण अशा पद्धतीने लेयरवाला पराठा तयार केला की तो अतिशय खस्ता खुसखुशीत असा तयार होतो. आता मंद ते मध्यम आचेवर पराठा खरपूस असा शेकवून घ्यायचा. आवडीप्रमाणे तेल किंवा तूप लावायचं, गरम असताना चुरून घ्यायचा आणि दही, चटणी किंवा सॉस सोबत खाऊ शकता.